की ज्यांच्या फाशी दिव्याचे ज्येष्ठ नेते विजयदादा सर्वांचे खासदार रणजित फाशी विद्यासाई चव्हाण आमदार भूषणवर आमदार जानकर सुरेश खरात या सूचनाचे सगळे अन्य सरकारी आणि उपस्थित बंधूभगिनी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सवन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नाच्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी सवन देशाला तुम्ही जागा केला. लोकसभेमध्ये धैर्यशील वहिते आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या 2-3 दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे आम्हाला भेटतात की दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठं. हे सवन देशाच्या समंजसाने शहाण्या लोकांच्या लक्षात आलं नाही की या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं. आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आज देश करतोय त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. हे घडलं कशाचं? परवा झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात, कधी फरावर होतो, काही तक्रारी येतात नाही असं नाही. पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका काय येते. याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही. म्हणणं काय, आता आपण ईव्हीएमद्वारे हे मतदान घेतो. तुम्ही मतदान असता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झाले म्हणून. पण काही निकाल असे आले की त्यामुळे तुमच्या मनात शंका आणि एकट्या तुमच्या मनात नाही, अनेक अशा लोकांच्या मनात शंका आली, ते अस्वस्थ झाले आणि याच्यात पुस्तक दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला. आज जगाचा मोठा देश अमेरिका, अमेरिकामध्ये मतपेटी टाकले जातात. जगाचा लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्यामुळे मतपेटीमध्ये टाकले जातात. युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर जात नाहीत. अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे ईव्हीएम नको, काय असेल ते लोकांना मतपेटीत टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचं दिला. आता जग तर असले आमचं धाकतं का, आमच्याकडे सरकारी त्या सरकारच्या लोक अस्वस्थ आहेत. काही गोष्टी दिसतात. अर्थात
जयंतरावनी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की असंच काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले ह्याच्या आकडे त्या मतदानासाठी नाही. आणि त्यावर साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आलेली आहे. आता हे घालवायची असेल तर काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी. आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हा तुमचा अधिकार होता. पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असा? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय. उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हे कुठचा कायदा? असं कुठं कायदा आहे? आणि असं असताना तुम्हाला इथे जमायचंच नाही. जमाव बंदी तुमच्याच गावात. तुझी गमतीची गोष्ट. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला. त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचलेमध्ये मला काही समजत नाही. खचला काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याच्या खचलं मला. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. आणि हा खचला सेंटरला माझे गावचे सरपंच आहेत, आपले आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे की याचं रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचं रेकॉर्ड इथं काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड, पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खटला केस त्याचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की माताजी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी माहिती द्या. आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको
आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे. आणि त्या ठरावाची फरक उच्चवरांच्याकडे द्यायचे आमच्याकडे देतील धैर्यशील आम्ही लोक त्या संबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचलं. हे मी बोललो की काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे. काही पद्धतीच्या लोकांच्या मनात सरकार ती सरकारची माहिती घेऊन त्याचं निरीक्षण करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे. शेवटी लोकशाही कशासाठी? लोकांचे अधिकार आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अडचण येत असतील तर लोकप्रतिनिधींनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथे घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे यत्किंचित सुद्धा काही करायचं नाही. आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा. आणि ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ. शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती करेन की तुम्ही स्वतःला गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका, महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सहकार्य द्या. हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमरांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही. या गोष्टी आम्ही करायला तयार आणि हे गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेलो. आज आंदोलन चालू आहे. आता इथून आम्ही पुण्यात जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाचन होते याच्याबद्दलची काळजी घेऊया. मी जाणकारांना धन्यवाद देतो. गेले काही दिवस त्यांना झोप नाही. गेले काही दिवस काही झालं तर तो हाच होऊन जा म्हणतात. मला माहिती नाही रात्री झोपेत ते काय बोलतात. तर माझी खात्री आहे की या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विधी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही त्याला स्वस्थ बसून देणार नाही. ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मनापासूनचा मी धन्यवाद देतो. मी काही अधिक बोलून विचार करत नाही. इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं की एकदा लोकसभेला मी उभारतो आणि तुम्ही मला मतं दिली. मी मतं मागायला सुद्धा आलो नसतो. न मागता तुम्ही मतं दिली. कारण माझी रस्त्याने कळले विजयदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतं त्या काळामध्ये मला मिळाली होती. तर हे गावसुद्धा अपवाद नसतात आणि म्हणून तेव्हा मतं दिली त्याच्या आवाज उशिरा का होईना मी आज या ठिकाणी मानतो. तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ्यांनी हात वर